हाय फ्रेंड्स, कसे आहात? मस्त ना? तर चला, आज मी न्यू इयर स्पेशल छोले भटुरे बनवले होते. तर त्यासाठी मी इथं 2 वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, थोडीशी पिठी साखर, चवीपुरतं मीठ आणि सोडा ॲड करून घेतलेला आहे आणि सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही ॲड करायचं आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं. हलक्या हाताने मिक्स करायचं. थोडं जेवढं लागेल तेवढं पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि गोळा बनवून घ्यायचा. तर माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि त्याला तेल लावून थोडा वेळ ठेवून द्यायचं. नंतर इथं भाजीसाठी मी कढईमध्ये तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची. इथं जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करून घ्यायचा. थोडासा परतवायचा. त्याच्यामध्ये 2 मिरची टाकायची, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट आणि तमालपत्र. हे सर्व कांदा थोडंसं परतून झाला, लाल कलर आला त्याला की मग आपण मसाला ॲड करू. हळद, धना पावडर, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि छोले मसाला. हे सर्व मसाले परतून घ्यायचे. तेल सुटलं की त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करून घ्यायची. टोमॅटो प्युरीला थोडंसं तेल सुटलं म्हणजे ते शिजून झाली की लगेच मीठ ॲड करायचं त्याच्यामध्ये चवीपुरतं आणि आपण शिजवून घेतलेले छोले ॲड करायचे. तर मला नक्की कमेंट करून कळवा की तुम्ही न्यू इयर स्पेशल काय बनवलं होतं. तर चला, आता इथं भाजी आपली रेडी आहे आणि आता भटुरेसाठी घेऊया आपण. तर पुरीसारखंच सेम लाटायचं आणि आपण जो भाग वरती करतो लाटताना तो तेलामध्ये खाली सोडायचा आणि बघू शकता किती मस्त असं भटुरा तयार झालेला आहे. एकदम टम्म फुगलेला आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसं होती टेस्ट मला नक्की कळवा. बाय.